बहीण लाडकी भाऊबीज देवा भाऊंची हा कार्यक्रम संपूर्ण मुंबई शहरामध्ये जिल्हा स्तरावरती महिला मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त मातृशक्ती या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहत आहे आणि या सर्व कार्यक्रमांमध्ये आपल्या ज्या सुप्रसिद्ध गायिका आहेत वैशालीताई सामंत याच्यामध्ये त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि महिला सशक्तीकरण मेळावे या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद हा मातृशक्तीचा या आमच्या कार्यक्रमाला मिळत आहे। महिला मोर्चाचे गाणं पण तुम्ही रिलीज केलंय, कशा प्रकारचे? महिला मोर्चा उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या अध्यक्षा सौ प्रीतीताई सातम यांनी या ठिकाणी महिला मोर्चावरती एक गाणं या ठिकाणी तयार केलेलं आहे। त्या गाण्याचं सुद्धा प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे गाणं तमाम मातृशक्तीला आणि महिला मोर्चाला ऊर्जा देणारं ठरेल, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा झेंडा हा फडकेल। आतापर्यंत निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह राहुल गांधी उपस्थित करत होते, उद्धव ठाकरे करत होते, राज ठाकरे करत होते। आज एक नवीन यादीमध्ये आमदार काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या 2 ठिकाणी नाव आले आणि असं आहे की ह्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे, याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे, याचं उत्तर मनसेचे अध्यक्ष जे आहेत राजसाहेब ठाकरे यांनी दिलं पाहिजे। त्यामुळे जे सगळीकडे बोंबा मारत फिरताय, माझा अजूनही त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये का हरलात याची कारण मीमांसा करा, लोकांनी तुम्हाला का घरी पाठवलं याची कारण मीमांसा करा, त्याच्यावरती काम करा, संघटना बांधा, लोकांचे प्रश्न घ्या आणि लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करा। लोकांमध्ये जाऊन हे असे खोटे नाटे आरोप फेक नरेटिव्ह पसरवून काही होणार नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह पसरवला होता। शेवटी या देशाच्या जनतेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच विश्वास टाकला आणि यांना घरी पाठवलं आणि त्या फेक नरेटिव्हची यांना अशी शिक्षा दिली की 288 मध्ये 237 जागा या महायुतीला या महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेने दिल्या। त्यामुळे अति नम्रपणाने मी त्यांना एवढीच विनंती करतो की आपल्या पराभवाची कारण मीमांसा करा, तुमच्यासाठी आणि तुमच्या संघटनेसाठी आणि तुमच्या कार्यकर्त्यांसाठी ते चांगलं राहील। उद्या वंदे मातरमचा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये अबू असीम आझमी यांना निमंत्रण करणार नाही? नक्कीच आम्ही त्यांच्या घराजवळ, म्हणजे त्यांना जास्त त्रास होऊ नये, यायला जायला ट्रॅफिक लागू नये म्हणून त्यांच्या घराच्या बाजूलाच आम्ही वंदे मातरमचा कार्यक्रम आयोजित केलाय आणि त्यांना मी पत्र पाठवलंय, त्यांना सांगितलंय की आपण यावं, आमच्या बरोबर उभं राहावं, वंदे मातरम म्हणावं, वंदे मातरमचं कथन करावं, अशा प्रकारची पत्र सुद्धा मी त्यांना पाठवलेलं आहे। कारण या देशामध्ये कुठल्याही भूमीच्या तुकड्यावरती कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये वंदे मातरम म्हणण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही। थँक्यू। चला।